शशांक आणि सुनील हगवणेचा परवाना रद्द। दोघांच्या पिस्तुलांचा आलिशान कार जप्त। कसपटेंनी दिलेली चांदीची भांडीही घेतली ताब्यात। मला काय फायदा होईल साहेब? फायदा करणार की तुम्हाला बोललो ना काल मी, फायदा करून देणार ना 100%। कारागृह साहित्य खरेदी घोटाळ्यातून आपलं नाव काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नाव घाला। अंजली दमन यांनी जालंधर सुपेकरांची कथित ऑडिओ क्लिप ऐकून दाखवत केले गंभीर आरोप। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी गुंड निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ। हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाणसह आरोपी कुटुंबालाही चौकशीसाठी घेतलं ताब्यात। वैष्णवी हगवणे प्रकरणी रुपाली चाकणकरांविरोधात विरोधक आक्रमक। मुंबई पुण्यात आंदोलन। चाकणकरांच्या फोटोवर चिल्लर फेकत राजीनाम्याची मागणी। मनसेसोबत दिल से युती करणार। मनसेसोबत सकारात्मक भूमिका घेण्यास हरकत नाही, ही ठाकरेंची भूमिका। संजय राऊतांचं मोठं विधान। तर पडद्यामागून युतीची चर्चा होत नाही, संदीप देशपांडेंचा टोला। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा 335 कोटींचा निधी वळवला। निधी वळवल्यानं आदिवासी समाज आणि आमदारांमध्ये नाराजी। 2024-25च्या आर्थिक वर्षासाठी पीएफ वरील व्याजदर मंजूर। 8.25% व्याजदर केंद्र सरकारकडून मंजूर। ठाण्यात कोरोनामुळे 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू। ठाण्यात आज दिवसभरात 9 नव्या रुग्णांची नोंद। इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा। शुभमन गिल कर्णधार तर ऋषभ पंतची उपकर्णधारपदी निवड। आणि राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून केरळमध्ये दाखल। तर राज्यात 1 आठवडा आधीच मान्सूनचं आगमन होणार।